परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील बुद्धविहार येथे अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्धविहार समितीच्या वतीने भंते पय्यावंश यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी बुद्धविहार परिसरात उपस्थित भिक्खू संघ, उपासक उपासिका तसेच अनुयायांनी भंते पय्यावंश यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्याची व उत्तम आरोग्याची मंगलकामना व्यक्त केली। भंते पय्यावंश यांच्या धार्मिक सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्याला पुढील काळातही अधिक बळ मिळो अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या। बुद्धविहार परिसरात दिवसभर आनंदाचे व प्रसन्न वातावरण पाहायला मिळाले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजयभाऊ जल्लारे, माजी नगराध्यक्ष हाजीभाई कुरेशी, डॉक्टर संदीप जोंधळे, शामराव जोगदंड, माजी नगराध्यक्ष जाकीर कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड, अतुल गवळी, अमृत कराळे, धम्मा वायवळ, राम भालेराव, पिंटू नवघरे, उत्तम कापुरे, साहेबराव सोनले, मधुकर खंदारे, प्रवीण कनकुटे, विजय जोंधळे, प्रशांत वागोदे, सूरज जोंधळे, विजय खंडागळे, रवी गायकवाड, गायिका सातोरेसह महिला मंडळाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत शिवाळे यांनी मानले। पय्यावंश यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला। अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्थवीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समिती, त्याचप्रमाणे धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेले सर्व महिला मंडळाचे पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभा, त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। गेली अनेक वर्षापासून पूज्य भदंत पय्यावंश यांची विहाराला समर्पित अशा प्रकारची सेवा राहिलेली आहे। पूर्णेच्या आंबेडकरी चळवळीमध्ये, धम्म चळवळीमध्ये त्यांचं जे योगदान आहे निश्चितपणे फार मोठं आहे। डॉक्टर उपगुप्तजी महास्थवीर यांचे एक श्रद्धासंपन्न शिष्य म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं। समाजामधील अंधश्रद्धा असेल, त्यानंतर शिक्षणाविषयी जी जागरूकता असेल, तर खऱ्या अर्थानं ते आपल्या प्रवचनामधून देत असतात। वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती या ठिकाणी लावलेली आहे। आपले सर्वांचे बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समितीच्या वतीनं पुनश्च एकदा विनम्र आव्हान आणि या ठिकाणी वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे तो संपलेला आहे। पय्यावंश आपल्या पद्धतीनं शिक्षण घेतलेलं आहे, अभ्यासही करतात। परवा विकसनला शिबिरला जाऊन आले। भिक्खूंच्या प्रती त्यांचा आदर सन्मान बी आहे, श्रद्धा बी आहे बुद्धाच्या प्रती, आणि चांगलं काही आणखी धर्माच्या प्रती काम करावाची प्रबळ आहे। या गोष्टीला आपल्या उपासकांना समजून घेत नाहीत की आपली समजून किंवा भिक्षूच्या जीवनाला जाणणं, समजून घेणं, त्या भिक्षूचा वाढदिवसाच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सन्मान करतात। तो सन्मान व्यक्तीचा नाही, भगवान बुद्धाच्या जीवनाचा सन्मान आहे, भिक्षूच्या भगवान बुद्धाच्या संघाचा सन्मान आहे। जसं एक वस्त्र भगवंताला करून आणलं ते म्हणजे संघाला, त्या संघाला मला मिळतं, म्हणजे व्यक्ती गौण समजली तर ही गौण आहे। आणि माझ्यानंतर जसं आनंदानं विचारलं होतं भगवंताला, ऋषीनगरला, की तुम्ही गेल्यानंतर या धर्माचा शास्त्रात पालन कोणाला तरी तुम्ही हे करून जा, किंवा भगवान बुद्ध म्हणाले
मी तुम्हाला जे धम्म शिकवलं आहे, मी जो विनय शिकवलेला आहे, ते धम्म आणि विनय हेच तुमचा गुरु आहे, हेच तुमचा मार्गदर्शक आहे, हेच तुम्हाला शिकवायला सांगायला तेच विषय पुष्कळ झाला, पण वेगळा. कारण काय, मी नेमलेला एखादा वारस माझ्यानंतर ते माझ्यासारखाच असेल असं काही सांगता येणार नाही. आता बाबासाहेब एकच झाले, सगळे बाबासाहेब होतात नाही. आता कोणी कॉपी केल्यावर बाबासाहेब होईल म्हणजे कॉपी करता येत नाही. भगवान बुद्ध एकच झाले. भगवान बुद्धाच्या अभ्यासात ज्ञानी पुरुष, साहित्यिक, दार्शनिक, तत्ववेत्ती खूप झाले. भिक्खू संघाचं स्वागत म्हणजे बुद्ध पुत्राचं स्वागत आहे. भगवान भिक्षूचं स्वागत म्हणजे बुद्ध धम्म संघाचा सन्मान आहे, व्यक्तीचा सन्मान नाही करू. भिक्षूचं स्वागत तुम्ही करता म्हणजे ती व्यक्ती गौण असतो, आदर्शाचं स्वागत असते, आदर्श तुम्ही घेता भिक्षूचा, त्याचं विनय भाज्याचं